श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे बटाटा फ्लावरची भाजी. त्यासाठी इथे साहित्य घेतले मी. कढीपत्ता घेतला आहे, कांदा घेतला आहे चिरलेला, लसूण आहे ठेचलेला, अद्रक आहे, टॅमॅटो आणि कोथिंबीर. इकडे गरम मसाल्यामध्ये मी पावभाजी मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला घेतला आहे आणि धनिया पावडर आहे. आणि इथं फ्लावर आणि बटाटा मी उकडवून घेतलेला आहे. तर चला तर कढीपत्ता टाकू फोडणीला. इथे मी लसूण घालते, कांदा ॲड करते, लालसर होईपर्यंत आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचा आहे. पावभाजी मसाला ॲड केल्यामुळे ही भाजी एकदम पावभाजीसारखीच लागते, पण सोपी आपली, पटकन होते 5 मिनिटात. पावभाजी मसाला ॲड करते, गरम मसाला, धनिया पावडर, हळद एकत्र करून घेऊया सगळ्यांना. अद्रक ॲड केले मी. टॅमॅटो, हा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे. मी प्युरी वगैरे नाही केली, सिंपल अशीच भाजी बनवते मी, आलू बटाट्याची, बटाटा आणि फ्लावरची. मसाला ॲड करतो आहे आपण, माझा घरी बनवलेला मसाला असतो. 1 चमचाभर साधारण. आमच्याकडे थोडं तिखट लागतं, सोलापूरचे आम्ही. नमक स्वादानुसार. चला तर ह्याला एकजीव करून घेऊया. थोडंसं टॅमॅटो आणि कांदा मॅश होईपर्यंत थोडंसं झाकून ठेवू आपण 1-2 मिनटासाठी, त्याने तरी सुटेल त्याला. चला तर हा एकदम मॅश झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बटाटा आणि फ्लावर शिजवून घेतलेला ॲड करून घेऊया. कोथिंबीर पण ॲड केली मी. ही अशी सुकी भाजी पण छान लागते, पण ज्वारीच्या भाकरीबरोबर रस्सा जरा बरा लागतो, म्हणून मी अशी रबरबीत करते. इथे पाणी गरम करून झालेलं आहे, तर गरम पाणी ॲड करते त्याच्यामध्ये. आता ह्याला 5 मिनटं उकळू दिलं की व्यवस्थित ते रबरबीत होईल, एकजीव होईल. चला तर माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.